जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक 8 मायोद्भवाचा समास 8 आत्मदर्शन नाम. आपण देह नसून परमात्मा हीच आपली खरी अवस्था आहे. आत्मनिवेदन भक्तीमुळे माणसाला स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान येईल. हा समास ऐकण्याआधी सगळ्यांना विनंती, आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया समास 8. श्रीराम मागा झाले निरूपण, परमात्मा तो तुची जाण. तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे. जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही. परमात्मयासी परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा, परमात्मा सर्वास व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्माच्या विवेक अतर्क्य आहे. ऐसी परमात्मा याची स्थिती बोलताती वेदश्रुती. परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही. तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन, नवविधा भजने पावन बहुभक्त झाले. तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर. तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये. आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. महत्पूजेचा अंती देवास मस्तक वाहती. तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती. तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे. ऐसे ऐकून बोलणे, वक्ता वदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. देवाभक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन. देव आहे पुरातन भक्त पाहे. देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रूपता. देवभक्त विभक्तता मुळीच नाही. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. देवाभक्तांचे पाहता मूळ होय भेदावे निर्मूळ. एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. तयासी होता मिळणी उरी नाही दुजेपणी. देवभक्त हे कडसणी निरसोन गेली. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती. तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी. जो संतांसी शरण गेला, अद्वैत निरोपण बोधला. मग जरी तो वेगळा केला तरी होणार नाही. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणेपरी. लोहो सोने होता माघारी, काळीमा न ये. तैसा भगवंती मिळाला, तो वेगळा वचे न केला. देव आपण भक्त झाला, विभक्त नव्हे. देवभक्त मुळी एक, जासी कळला हा विवेक. साधुजनी मोक्षदायक तोची एक. आता असो हे बोलणे, देव पहावा भक्तपणे. तेणे त्याचा ऐश्वर्य बाणे तात्काळ अंगी. देहची होऊनी राहिजे, तेणे देह दुःख साहिजे. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे. ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगिजेजी. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले.
तेची आता निरोपिले सावध ऐका. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे. देहसंग हा नस आहे, तुझ विदेहासी. ज्याची बुद्धी होय ऐसी, वेदवर्णिती तयासी. शोधिता नाना शास्त्रांसी, न पडे ठाई. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देहबुद्धी सोडिता. देह मी ऐसे भाविता, अधोगती. या कारणे साधू वचन, मानू नये अप्रमाण. मिथ्या मानिता दूषण, लागो पाहे. साधू वचन ते कैसे, काय धरावे विश्वासे. एक वेळ स्वामी ऐसे, मज निरोपावे. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तुची जाण. हेची साधूचे वचन, सदृढ करावे. महावाक्याचे अंतर, तुची ब्रह्म निरंतर. या वचनाचा विसर पडोची नाही. देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत. ऐसे बोलणे निभ्रांत, मानूची नये. एक मूर्ख ऐसे म्हणती, माया नसेल कल्पांती. मग आम्हास ब्रह्मव्याप्ती, येरवी नाही. मायेसी होईल कल्पांत, अथवा देहासी येईल अंत. तेव्हा पावेन निवांत, परब्रह्म मी. हे बोलणे अप्रमाण, ऐसे नव्हे समाधान. समाधानाचे लक्षण वेगळेची असे. सैन्य अवघेची मरावे, मग राज्यपद प्राप्त व्हावे. सैन्य असताची राज्य करावे, हे कळेना. माया असोनीच नाही, देह असताच विदेही. ऐसे समाधान काही, ओळखावे. राज्यपद हातासी आले, मग परिवारे काय केले. परिवारा देखता राज्य गेले, हे तो घडेना. प्राप्त झालिया आत्मज्ञान, तैसे दृश्य देहबान. दृष्टी पडता समाधान जाणार नाही, मार्गी मुळी सर्पाकार. देखता भय झाले थोर, कळता तेथींचा विचार. मग मारणे काय, तैसी माया भयानक. विचार पाहता माईक, मग तयेचा धाक. कासया धरावा. देखता मृगजळाचे पूर, म्हणे कैसा पावो पैल पार. कळता तेथीचा विचार, साकडे कैचे. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक. जागृती आलिया साशंक, कासया व्हावे. तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनातीत असे. तेथे उद्वेग काहीसे, निर्विकल्पासी. अंतिमती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती. तुझा अंती तुझी प्राप्ती, सहजची झाली. चौदेहाचा अंत, आणि जन्ममुळाचा प्रांत. अंता प्रांतासी अलिप्त, तो तू आत्मा. जयासी ऐसी आहे मती, तयास ज्ञाने आत्मगती. गती आणि अवगती वेगळाची तो. मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैंची. आत्मशास्त्र गुरुप्रचितीची, ऐक्यता आली. जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती. प्राण पावला उत्तम गती, सद्गुरु बोधे. सद्गुरु बोध जेव्हा झाला, चौदेहास अंत आला. तेणे निजध्यास लागला सस्वरूपी. तेणे निजध्यासे प्राणी, ध्येयचे झाला निर्वाणी. सायुज्य मुक्तीचा धनी, होऊन बैसला. दृश्य पदार्थ ओसरता, अवघा आत्माची तत्वता. नेहटून विचारे पाहता, दृश्य मुळीच नाही. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले. श्रोती पाहिजे ऐकिले, या नाव मोक्ष. सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी. श्रवण मनन केलेची करी, अत्यादरे. जेथे आटती दोन्ही पक्ष, तेथे लक्षणा अलक्ष. या नाव जाणीजे मोक्ष, नेमस्त आत्मा. जेथे ध्यानधारणा सरे, कल्पना निर्विकल्पी मुरे. केवळ ज्ञप्ती मात्र उरे. सूक्ष्म ब्रह्म, भवमृगजळ आटले.
लटिके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले जन्मदुःखापासून. निसंगाची संगव्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेके तोडिली उपाधी निप्रपंचाची. अद्वैताचे तोडिले द्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अनंत अनंताचा. जागृतीस चेवविले, चैर्यास सावध केले, निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले. बहुता दिवसा भेटले आपणासी आपण, तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा. भूतपंचकाची बाधा निरसोन गेली, झाले साधनाचे फळ, केले निश्चळास निश्चळ. निर्मळाचा गेला मळ, विवेक बळे, होते सन्निध चुकले. ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपणा देखता फिटले जन्मदुःख. दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मण नीच याती पावला. आपणासी आपण सापडला जागेपणे. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण. पुढिले समासी निरूपण बोलिले असे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास अष्टम. श्रीराम